अनेक विद्यार्थी सरकारी नोकरीचे स्वप्न बाळगत शिक्षणासाठी मोठमोठ्या शहरांकडे वळतात. त्यातीलच एक असलेला विद्यार्थी यवतमाळ जिल्ह्यातील शिवाजी वाढोणकर. 15 वर्ष आधी कुटुंबासह तो अमरावतीमध्ये स्थायिक झाला. आयुष्यात कितीही मेहनत करावी लागली तरीही सरकारी नोकरी मिळवायचीच अशी जिद्द त्याच्या मनामध्ये आहे. त्या दिशेने त्याचे प्रयत्न सुरू असताना कोरोना नावाचं संकट आलं आणि त्याच्या आयुष्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला. आर्थिक बाजू कमकुवत झाली. त्यावेळी त्यांनी अवघ्या 700 ते 800 रुपयांची गुंतवणूक करून स्कूटर स्टँडवर चहाचे स्टॉल सुरू केले. त्यातून त्याला कमाई होत असल्याचे बघून त्याने MPSC चाय म्हणून स्टॉल सुरू केले. व्यवसाय आणि अभ्यास या दोन्हींचा मेळ साधत त्याची वाटचाल स्वप्नपूर्तीकडे सुरू आहे. माझं नाव शिवाजी गजानन वाढोणकर. मी राहणारा यवतमाळ जिल्हा, दिग्रस तालुका, लोणी माझं गाव. येत्या 15 वर्षापासून आम्ही अमरावतीमध्ये स्थायिक झालो. वयाच्या 18 वर्षापासून मला बाहेरील शिक्षणाचा मला अनुभव मिळाला. मनामध्ये लहानपणापासून एक स्पर्धा परीक्षाची जिद्द होती. सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील असा मी 12वी ग्रॅज्युएशन, त्यानंतर MA केला. मला शिक्षणाची खूप आवड होती. STI PSIची मी तयारी करत आहे आणि मी यासमोरही करत राहील. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबायचं नाही, हा मनामध्ये ठाम विचार करून मी व्यवसाय आणि शिक्षण हे दोन्हीही सोबत करेन. चांगलं शिक्षण, चांगला अभ्यास सुरू असताना एक कोरोना नावाचं संकट आलं. त्याच्यामध्ये आमची फॅमिलीमध्ये वडील भाऊ हे पॉझिटिव्ह निघाले. घरामध्ये वेगळं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर मी व्यवसायाकडे वळलो. प्रत्यक्षात व्यवसायाचं माझं कारणच लॉकडाऊन होतं, कारण की त्यावेळेस खाजगी नोकरी मिळायची नाही. त्यानंतर आम्ही व्यवसायाला सुरुवात केली. अमरावतीमध्ये कापूस मंडी येथे चाय सुरू केले. आम्ही आधी पायी फिरायचो. त्यानंतर आम्ही गाडीवर गाडीवर सेटअप सुरू केला. माझा मित्र त्यांनी मला सेटअप करून दिला. मी गाडीवर व्यवसाय सुरू केला, आधी 800 ते 900 रुपयापासून. तिथून माझ्या जीवनामध्ये मी व्यवसायाची रुची निर्माण झाली आणि सोबत अभ्यास पण. मी अभ्यासाला कधी कमी समजलं. त्यानंतर येत्या काही काळामध्ये मला एक देशमुख साहेबांनी मला लोड गाडीची विचारधारा दिली. त्यांनी माझ्यामध्ये मांडला की तू गाडीवर न विकता तू एक गाडी घे स्वतःची, भाडेपट्टीवर चालव, मी तुला गाडी देतो. त्यांनी मला गाडी अवेलेबल करून दिली. मी काही वर्ष, जवळपास 1.5 वर्ष पंचवटी येथे ती गाडी चालवली. त्यानंतर मी स्वतःच्या मालकीच्या 2 गाड्या निर्माण केल्या. व्यवसायाला यशस्वीपणे रित्या राबवलं. त्यासोबतच अभ्यास हा मी निरंतर आज पण सुरू आहे. मी अभ्यासाला कधीही खंडित केलं नाही. त्याकडे लॉकडाऊनच्या वेळेस मी जो व्यवसाय सुरू केला, जो 800 ते 900 रुपये माझा उभा झाला. आज माझी उलाढाल जवळजवळ 6 ते 7 हजार ही दिवसाची आहे. मला यश मिळत गेलं. मी त्या व्यवसाय आणि शिक्षण या मार्गे मी नेहमीच राहील आणि या व्यवसायासोबत मी शिक्षण हे सोडणार नाही. शिक्षणासोबतच व्यवसाय सुरू करून अमरावतीमधील विद्यार्थी शिवाजी वाढोणकर याने व्यवसायात भरारी घेतली. अनेक वेळा विद्यार्थ्यांमध्ये काही कारणास्तव निराशा निर्माण होते, तेव्हा खचून न जाता त्यातून मार्ग शोधावा आणि पुढे वाटचाल करावी. प्रयत्न केले की यश नक्कीच मिळते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे अमरावतीमधील हा विद्यार्थी. व्यवसायात भरारी घेतली असली तरीही शिवाजीचे स्वप्न अजूनही जिवंत आहे. व्यवसायासोबतच अभ्यास सुरू ठेवणार आणि स्वप्न पूर्ण करणारच असे शिवाजी याने सांगितले. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा लोकल 18. प्रगती बहुरूपी लोकल 18 अमरावती.